खून केल्यानंतर बापू बिरूंनी आधी हातपाय धुतले, रक्त लागलेला चाकू पुसला आणि अंगावर घोंगड्या घेऊन ऊस गाठला. पुढची 25 वर्षे हेच त्यांचं घर होतं. पोलीस मागं होते, रंगा शिंदेची टोळी मागं होती, पण बापू दिसले नाहीत. कारण गावातल्या एकाही शेतकऱ्याने त्यांच्याबद्दल एक शब्द काढला नाही. कारण बापू त्यांच्यासाठी रॉबिन हुड होते. लोकांनी बापूंना मदत म्हणून $1-2 लाख आणून ठेवले. तुमचा उपकार आहे, समाधानासाठी घ्या, असं लोक म्हणायचे. उसात राहणारा हा माणूस म्हणायचा, तुमचा $1 सुद्धा नको, द्यायचा असेल तर मला फक्त भाकर द्या. बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म 1922 साली सांगली जिल्ह्यातील बोरगाव या गावात झाला. त्या काळात गावामध्ये रंगा शिंदे नावाचा गावगुंड होता आणि तो गावातल्या गोरगरिबांना आणि विशेषतः महिलांना खूप त्रास द्यायचा. आणि गावातील मातंग समाजातील एका बाईवर रंगा शिंदेची नजर होती. आणि एक दिवस रंगा शिंदे त्या बाईच्या घरात घुसला आणि त्या बाईला म्हणाला, नवऱ्या लेकराला सोड आणि माझ्यासोबत चल, नाहीतर तुला जीवे मारेन. ती बाई म्हणाली, मी मरणाला देत नाही. आणि रंगा शिंदेने त्या बाईचा खून केला. ही बातमी जेव्हा बापूंना कळाली, त्याच दिवशी बापूंना ठरवलं की रंगा शिंदेचा कार्यक्रम करायचा. त्या दिवशी गावामध्ये गणपती बसला होता आणि रंगा शिंदेची टोळी गावात घुसली आणि महिलांवर हात टाकू लागली. बापू तिथे बसले होते. बापू उठले आणि रंगा शिंदेला म्हणाले, तुला शोधते का असं? रंगा शिंदेला राग आला, हे कालचं पोरग मला असं म्हणते. परंतु बापूने रंगा शिंदेला शांत केलं आणि बापू म्हणले, चल मागे बसून सुपारी खाऊ. रंगा शिंदे बापूंसोबत आला, सुपारी खाऊ लागला. बापू सुपारी कापू लागते आणि बापूच्या कंबरेला चाकू होता, पण तो चाकू काय निघण्या गेलता. बापू उठले. रंगा शिंदे म्हणला, कुठं चालायचं? बापू म्हणले, मुताय चालला, येतो का? रंगा शिंदेनी जास्त लक्ष दिलं नाही. बापूंनी चाकू काढला आणि रंगा शिंदेच्या पोटात खुपसला आणि एका झटक्यातच रंगा शिंदेचा कार्यक्रम केला.